2019ला 62 जागा आणि आता जर तिथल्या जागांचा कल जर लक्षात घेतला तर 35 जागांवर साधारण भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि जवळपास 34 जागांवर सपाचे, 8 जागांवर काँग्रेसचे, म्हणजे जवळपास 45 जागांचा आकडा ते गाठतायत. कलांमध्ये जरी हे चित्र असलं तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं की हा कोणता फॅक्टर उत्तर प्रदेशात, कारण तुम्ही म्हणताय की एकीकडे राम मंदिर तिथे पूर्ण झालं होतं, जे तिथले एक धार्मिक मुद्दे जे होते ते तिथे चांगल्या बऱ्यापैकी भाजपने प्रचारात आणले होते, असं असताना भाजपचं चुकलं कुठे आणि जातीय समीकरणांकडे भाजपनं दुर्लक्ष केलं असं म्हणायचं का? कदाचित अशी पण शक्यता आहे, केजरीवालांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा भाकीत केलं होतं की जर मोदी पूर्ण बहुमताने निवडून आले आणि पंतप्रधान झाले तर योगींची सीट जाईल, योगींनाच छाटून लावतील ते. हे जे भाकीत केलं होतं याचाही परिणाम तिकडे झाला असेल की तिथल्या काही लोक म्हणले असेल मोदींना आपण पूर्ण मत द्यायला नको, पूर्ण बहुमत द्यायला नको, कारण त्यांना समजा योगी आवडतोय कारण तो लॉ अँड ऑर्डर सादर करतो, तर म्हणून त्यांनी कदाचित योगीच्या बाजूने मोदीच्या विरुद्धचं मत दिलं नसेलच असं काही म्हणता येत नाही. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा असा की लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न म्हणजे आपण जे कायदा सुव्यवस्था म्हणतो त्याच्यामध्ये योगींनी अतिरेक केला. म्हणजे ठीक आहे की तुम्ही गुंडांना खतम करताय, पण तुम्ही फक्त गुंडांना नाही खतम करत, तुम्ही विरोधकांना खतम करता. तुम्ही तुमच्या विरुद्ध कोणी एक शब्द बोलला तर पत्रकाराला अटक होते. ज्या पद्धतीने लखीमपूरला झालं, ज्या हाथरसला झालं, ते सगळं जे पाहिल्यानंतर लक्षात आलं लोकांना की हा फक्त गुंडांना खतम करत नाही आहे, हा आपल्या विरुद्ध बोलणारा पत्रकार असो किंवा आपल्या विरुद्ध आघाडी उघडणारा राजकीय मनुष्य असो, त्यांना खतम करा. ते लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळे लोकांनी त्या धोरणाला, ज्या योगींच्या धोरणाला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचाही पाठिंबा होता, तेही त्यांच्या पूर्णपणे अंगाशी आलेलं असावं. प्रत्यक्षात काही विकासाच्या गोष्टी म्हणजे रस्ते वगैरे अशा गोष्टी केल्यात योगींनी, परंतु त्याच्यापेक्षा जास्त लोकांना जो प्रश्न होता तो हा की आपल्या वैयक्तिक कौटुंबिक दैनंदिन जीवनात किती फरक पडलाय. खूप मोठे रस्ते झाले. पहिली गोष्ट तुम्ही म्हटलं राम मंदिर पूर्ण झाले, राम मंदिर अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे आणि अयोध्येमध्ये पण लीड नाही आहे भारतीय जनता पक्षाला, अयोध्यामध्ये लीड नाही आहे आणि मोदी जिंकतेलही वाराणसीला. पण पहिल्या 3 राऊंडमध्ये वाराणसीमध्ये मोदी पिछाडीवर जावेत, 11,000 मतांनी पिछाडीवर, म्हणजे वाराणसीमध्येच खुद्द ते पिछाडीवर राहावे, येतील जिंकून. पण कारण काय, जातीय समीकरणांकडे दुर्लक्ष? नाही, मला नाही वाटत जातीय समीकरणाचा प्रश्न आहे. लोक अक्रॉस द बोर्ड सर्व जातींमध्ये असंतोष आता इथे व्यक्त होत आहे. आपल्या लक्षात येईल की जात, धर्म, प्रांत, भाषा याच्या पलीकडे मतदान होत आहे. सगळ्या आता राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बंगालमध्ये इथे कुठे जात, प्रांत, धर्म, भाषा आढळलं. याचा अर्थ असा आहे की लोकांना आता मोदी राजवटीबद्दल नाराजी पूर्ण झालेली आहे किंवा रागही आलेला आहे. तो असंतोष आता व्यक्त होत आहे. त्याचं प्रतिबिंब उदय सर